नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. टीईटी, सीटीईटी आणि टेट या 3 परीक्षांच्या अभ्यासक्रमातील अतिशय महत्त्वाचा विषय, विशेषतः टीईटी आणि सीटीईटीची पात्रता किंवा अपात्रता ठरवणारा या 2 परीक्षांच्या अभ्यासक्रमातील सर्वात महत्त्वाचा विषय, सर्वात अवघड जाणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र, CDP, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी. या विषयात चांगला स्कोअर केला तरच टीईटी आणि सीटीईटी मध्ये पात्र होता येतं. मग या विषयामध्ये पात्रता मिळवण्यासाठी किंवा या विषयामध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी किंबहुना आउट ऑफ स्कोअर करण्यासाठी काय करावं लागतं? आणि आपण गेल्या 18 वर्षापासून या विषयामध्ये काम करत आहोत. 18 वर्षापासून शिक्षक भरतीचे आपण कोर्स घेत आहोत, शिकवत आहोत आणि त्याच्यामुळे या विषयात आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्याशी कनेक्ट असणाऱ्या शिक्षक बांधवांनी आणि भगिनींनी आउट ऑफ स्कोअर केलाच पाहिजे. आणि तो कसा? आज तुम्हाला 5 उपाय, 5 ट्रिक्स सांगणारे, 5 स्टेप्स सांगणारे की ज्यामधून तुम्हाला या विषयात आउट ऑफ गुण मिळवता येतील, मार्क्स मिळवता येतील. मग त्याच्यामध्ये पहिला आहे तुम्हाला या विषयातले सर्व घटक उपघटक माहिती असायला पाहिजे. मग टीईटीचे कोणते, सीटीईटीचे कोणते, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे, कोणत्या टॉपिकला कमी वेटेज आहे हे कळायला पाहिजे. यानंतर त्या विषयातले जे घटक आहेत त्या घटकाच्या कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. इतर स्पर्धा परीक्षांसारखे इथं नसतं. तुमच्या कन्सेप्ट बेसवर उपयोजनात्मक सुद्धा प्रश्न विचारले जातात, तेव्हा तुम्हाला संकल्पना क्लिअर झालेली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स फार गरजेचे आहेत. त्याचबरोबर हा विषय परफेक्ट होण्यासाठी कोणतं पुस्तक रेफर करायचं आणि टेस्ट कशा सोडवायच्या या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. चला, पहिल्यांदा जे नवीन जॉईन असतील आपल्या यूट्यूब चॅनलला त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे म्हणून आपल्या सर्व शिक्षक बांधवांसाठी, भगिनींसाठी, सहकाऱ्यांसाठी शेअर करायला विसरायचं नाही. पहिल्यांदा तुम्हाला टीईटी मधील समाविष्ट टॉपिक, सब टॉपिक सांगतो, घटक उपघटक, त्यानंतर अभ्यास पद्धती, त्यानंतर उपयुक्त पुस्तक आणि उपयोजनात्मक प्रश्नांची तयारी कशी करायची हे सांगतो. पहिल्यांदा हे घटक समजून घ्या. टीईटीचे घटक अगोदर सांगतोय मी. पहिला घटक आहे मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र व बाल मानसशास्त्र, अर्थ, स्वरूप, व्याप्ती. या घटकामध्ये काय आहे? इतर या घटकामध्ये मानसशास्त्राचा अर्थ, मानसशास्त्राच्या व्याख्या, त्याचबरोबर शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्राचा अर्थ, व्याख्या, बरोबर. त्याचबरोबर बालमानसशास्त्राचा अर्थ, बालमानसशास्त्राच्या व्याख्या, याचबरोबर मानसशास्त्राच्या विविध शाखांचा समावेश यामध्ये होतो. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा घटक वर्तन अभ्यासाच्या पद्धती. वर्तनाच्या अभ्यासाच्या 2 प्रकारच्या पद्धती असतात, अशास्त्रीय आणि शास्त्रीय. या दोन्ही प्रकारच्या पद्धती इथं समजून घ्यायच्यात. मग त्यांच्या मर्यादा, त्यांच्या फायदे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं परीक्षेला विचारल्या जाणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचा घटक आहे अध्ययन प्रक्रिया, स्वरूप, व्याप्ती व अध्ययन वक्र. यामध्ये तुम्हाला अध्ययनाचा अर्थ माहिती असायला पाहिजे, अध्ययनाच्या वेगवेगळ्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या माहिती असायला पाहिजे, अध्ययनाचे वैशिष्ट्य माहिती असायला पाहिजे, शिक्षण आणि अध्ययन यामधला फरक तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग अध्ययन वक्र, अध्ययन वक्राचे प्रकार, अध्ययन वक्रातले टप्पे, हे सगळे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे. यानंतर अध्ययन उपपत्ती. अध्ययन उपपत्ती अगोदर तुम्हाला उपपत्ती म्हणजे काय माहिती असायला पाहिजे, त्यानंतर अध्ययन उपपत्ती म्हणजे काय माहिती असायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर अध्ययन उपपत्तीचे प्रकार. मग अध्ययन उपपत्तीचं वर्गीकरण जे आहे 3 गटामध्ये, 3 प्रकारामध्ये केलं जातं. त्याच्यामध्ये पहिली आहे साहचर्यवादी, दुसऱ्या क्रमांकाची ज्ञानात्मक आणि तिसऱ्या क्रमांकाची आधुनिक. या 3ही गटांचं वर्गीकरण तुम्हाला जमलं पाहिजे, आलं पाहिजे, यायला पाहिजे. ओके. आणि मग कोणती उपपत्ती कुणी मांडली, त्या उपपत्तीमध्ये काय फोकस केलाय, कशावर प्रयोग केलाय, ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेला येतात, ती तुम्हाला शिकायचं. यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे घटक. टीईटीच्या अभ्यासक्रमामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा, सर्वात जास्त मार्कांसाठी विचारला जाणारा टॉपिक, 30 पैकी 10 पेक्षा जास्त मार्कांसाठी विचारला जाणारा अध्ययनावर परिणाम करणारे घटक. मग यामध्ये अध्ययनावर परिणाम करणारे 3 महत्त्वाचे घटक आहेत.
पण ते 3 महत्त्वाचे घटक शिकायला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचं वर्गीकरण, त्या वर्गीकरणावर विद्यार्थ्याशी संबंधित, शाळेशी संबंधित, शिक्षकाशी संबंधित असे अनेक आंतरिक घटक, बाह्य घटक, अशा अनेक पद्धतीचं वर्गीकरण जे आहे ते इथं येतं, ते तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मग अनुवंश, दुसरा परिसर आणि तिसरे मानसिक घटक. आणि मग मानसिक घटक किंवा मानसिक प्रक्रियेमध्ये अनेक आहेत. संवेदना, अवबोध, प्रतिमा, संबोध, कल्पना किती आहेत, बुद्धिमत्ता, अवधान, अभिरुची, स्मरण, विस्मरण, बरोबर, बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, प्रेरणा, अभिप्रेरणा, ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ते यामध्ये शिकायचे. नंतर अध्ययन संक्रमण, छोटा घटक आहे, सोपा घटक आहे, आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारा घटक आहे. मग अध्ययन संक्रमण म्हणजे काय, अध्ययन संक्रमणाची वैशिष्ट्ये, अध्ययन संक्रमणाचे धन, ऋण, शून्य हे जे प्रकार आहे ते प्रकार, आणि त्याच्यानंतर अध्ययन संक्रमणाचे उपपत्ती. त्याच्यानंतर 7वा घटक आहे अध्यापन पद्धती, प्रकार व उपपत्ती. वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन पद्धती आहेत, नवनव्या शोधल्या जात आहेत, त्यांचे फायदे, त्यांच्या मर्यादा, त्यांचा अर्थ, त्यानंतर त्यांचे प्रकार, त्यानंतर त्या उपपत्ती. अध्ययनाच्या अध्यापन पद्धतीच्या उपपत्ती थेअरीज सुद्धा आलेल्या आहेत, त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. ओके, हे सगळे 3 औपचारिक असतील, वर्णनात्मक असतील, या सगळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला शिकायच्या. यानंतर अध्यापन प्रतिमाने, अलीकडच्या 2025ची प्रश्नपत्रिका पाहिली तर अध्यापन प्रतिमानावर डिटेलमध्ये आणि जास्त डीप प्रश्न आलेले आहेत पाड, आणि म्हणून ते तुम्हाला समजून घ्यायचे. अध्यापन प्रतिमाने, मग 24 अध्यापन प्रतिमाने, त्यांचे 4 कुल आहेत, कुणी मांडले, कोणते मांडलं, कशावर फोकस आहे, हे सगळं त्याच्यामध्ये. यानंतर अध्ययन व बालकाचा विकास, मग या अध्ययन व बालकाच्या विकासामध्ये वेगवेगळ्या विकासाच्या अवस्था, त्यांचे वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे. आणि याचबरोबर विविध दृष्टिकोन, म्हणजे अध्ययन व बालकाच्या विकासाबद्दलच्या ज्या उपपत्ती आल्यात आता त्या सुद्धा तुम्हाला शिकायच्यात. कुणाचं काय मत आहे. 10व्या क्रमांकाला अध्यापकाचे व्यक्तिमत्व, आणि त्या व्यक्तिमत्वा संदर्भात ज्या उपपत्ती आलेल्या आहेत, संशोधन आलेले आहे, रिसर्च आले, त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला अगोदर व्यक्तिमत्व म्हणजे माहिती असायला पाहिजे, मग अध्यापकाचे व्यक्तिमत्व म्हणजे माहिती असायला पाहिजे, मग अध्यापकाच्या व्यक्तिमत्वाचे लक्षणं, वैशिष्ट्य, प्रभावी अध्यापकाचे व्यक्तिमत्वाचे लक्षणं, मग वेगवेगळ्या संशोधकाचं वर्गीकरण आहे, उपपत्ती त्याला म्हणायचे. 10 घटक. याच्यानंतर पुढे पहा 11व्या क्रमांकाला मानसिक आरोग्य समायोजन, विसमायोजन, मानसिक संघर्ष, संरक्षण यंत्रणा. या 11व्या घटकामध्ये मानसिक संघर्ष आणि संरक्षण यंत्रणा फार महत्वाची, त्याच्यावर परीक्षेला प्रश्न. 12व्या क्रमांकाचा घटक जो विशेष गरजा असणारी बालके व त्यांचे शिक्षण, मग अंध, मूकबधीर, मतिमंदत्व, आताच्या 2025च्या परीक्षेला सुद्धा मतिमंदत्वावर प्रश्न आलेला आहे, आणि त्याच्यामुळे तो घटक यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर 13व्या क्रमांकाला मानवी वर्तन, सहज प्रवृत्ती व नवा दृष्टिकोन. 2024 आणि 2025 या 2 वर्षांमध्ये या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे, येत आहेत. म्हणून हा सहज प्रवृत्ती, 14 सहज प्रवृत्ती मॅकडुगलने सांगितलेले त्या, आणि त्याला विरोध करणाऱ्या नवा दृष्टिकोन आलेला आहे त्या, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. 14व्या क्रमांकाचा मानसशास्त्रातील विविध संप्रदाय, हा जो टॉपिक आहे जुन्या सिलेबस मधला आहे, अलीकडे त्याला काही महत्व नाही, तो थोडा दुर्लक्षित केला तर चालेल. 15व्या क्रमांकाला शैक्षणिक मूल्यमापन, हाही जुना टॉपिक आहे, तरी त्याच्यावर प्रश्न येत आहेत, मध्यम स्वरूपाचा, फार महत्वाचा पण नाही, फार टाकाऊ पण नाही. 16व्या क्रमांकाला अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूल्यमापनाचे स्थान, शैक्षणिक मूल्यमापनाचाच एक टॉपिक आहे, मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या संकल्पना त्याच्यामध्ये. त्यानंतर 17व्या क्रमांकाचा घटक मात्र महत्वाचा आहे, मूल्यमापनाची तंत्रे, साधने, चाचणीचे निकष व प्रकार, त्याच्यावर परीक्षेला प्रश्न आलेले आहे. त्यानंतर प्राथमिक संख्याशास्त्र, हाही फार महत्वाचा नाहीये पण आपल्या अभ्यासक्रमात आहे. 19व्या क्रमांकाचा भावना, 20व्या क्रमांकाचा मानसिक ताण, मानसिक विकृती, मानसिक ताण, मानसिक विकृतीवर 2017च्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीवर जास्त प्रश्न आले होते, त्याच्यानंतर फार काही याच्यावर फोकस नाही. यानंतर स्वातंत्र्योत्तर विविध शैक्षणिक समित्या आयोग अपेक्षित होतं 2025ला येऊ शकतं, आलं नाही, म्हणजे टीटीनं अजूनही चालू घडामोडी शैक्षणिक समित्या आयोग उचललेलं नाही. मात्र शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025ला 2-2 प्रश्न प्रत्येकाला येत होते. नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षण व्यापक व मर्यादित संकल्पना, नवीन आलेल्या डीएडच्या बीएडच्या अभ्यासक्रमातला हा टॉपिक आहे. त्याचबरोबर पाठ्यक्रम व अभ्यासक्रम हा सुद्धा डीएड बीएडच्या नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला घटक आहे. झालं अशा रीतीने टीईटीच्या परिपूर्ण तयारीसाठी 25 घटक आहे.
आणि या 25 घटकांची परिपूर्ण तयारी करायची असेल तर आपण नवीन वर्षाच्या निमित्तानं बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीचा नवा कोर्स, कोरा करकरीत कोर्स, रेकॉर्डेड लेक्चरचा, लाईव्ह लेक्चरचा, टॉपिक वाईज 200 पेक्षा जास्त टेस्ट, या अगोदरच्या सर्व टीईटीच्या प्रश्नांचं विश्लेषण, ऑनलाईन सोडवण्यासाठी टेस्ट, असा परिपूर्ण कोर्स आपण सुरू करत आहोत. म्हणून आउट ऑफ तयारीसाठी तुम्हाला प्ले स्टोअरला जावं लागणार. शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार. त्यामध्ये शिक्षक भरतीच्या फोल्डरमध्ये जाऊन हा कोर्स जॉईन करावा लागणार आणि मग बिंदास्त राहायचं आउट ऑफ गुणांसाठी. याचबरोबर या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र जे आपण 2008 पहिली आवृत्ती काढली, त्या पुस्तकाची 9वी आवृत्ती तुम्हा सर्वांच्या सेल्फ स्टडीसाठी आपण पब्लिश केलेली आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये कुणालाही बुक करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर व्हॉट्सअपला पुस्तक पाहिजे मेसेज पाठवा, तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवले जाईल. त्यानुसार प्रोसेस करा आणि बुकिंग केल्यानंतर 5व्या दिवशी तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये घरपोच मिळेल. काळजी करायची नाही. टीटी पेपर 1चा सर्व विषयांचा, रेकॉर्डेड लेक्चरचा, लाईव्ह लेक्चरचा, टॉपिक वाईज टेस्टचा, टोटल टेस्टचा परिपूर्ण कोर्स सुरू झालेला आहे. महाराष्ट्रातील दिग्गज मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शनासाठी आहे. 18 वर्षांचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. टीटी पेपर 2 सामाजिक शास्त्राचा सर्व विषयांचा कोर्स, टीटी पेपर 2 गणित विज्ञानाचा परिपूर्ण कोर्स सुरू झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंदाची बातमी अशी की नवीन वर्षाच्या निमित्तानं सर्व कोर्सवर धमाकेदार ऑफर आहे. धमाकेदार 50% पर्यंत प्रत्येक कोर्सवर, प्रत्येक विषयाच्या कोर्सवरती ऑफर आहे. आणि म्हणून या ऑफरचा लाभ घ्या. महाराष्ट्रातील सेवेत असणाऱ्या आणि नव्यानं सेवेत येऊ इच्छिणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी आणि भगिनींसाठी ही याच्यापेक्षा बिगेस्ट ऑफर नाही, सगळ्यात मोठी ऑफर आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं जॉईन करा आणि संकल्प करा, एकाच कोर्समध्ये, एकाच फाईटमध्ये एकदाच कोर्स जॉईन करीन आणि 100+ स्कोअर करीन. याच अतिशय बिगेस्ट ऑफरच्या बातमीसह आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबणार नाहीत. का बरं? याच्या पुढे जायचंय. टीईटीचा सिलेबस, आता सीटीटीचा सिलेबस सांगतो तुम्हाला एका मिनिटामध्ये. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, मग याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीला किती मार्क्स आहेत पहा. 30 पैकी 15 प्रश्न 15 मार्क. बालमानसशास्त्र चाइल्ड डेव्हलपमेंट वाढ व विकासासाठी आहेत आणि मग त्याचे डिटेल्स मध्ये याच्यामध्ये दिलेले आहे. याच्यानंतर पहा झाले पुढचा टॉपिक पहा, कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग. सर्व समावेशक शिक्षणाची जी संकल्पना आहे ही नवीन संकल्पना आलेली. 5 मार्क्स 5 प्रश्न त्याच्यावरती परीक्षेला झाले. किती झाले टोटल? हे झाले 15, हे झाले 5, 20 झाले. टोटल करा आपल्याला 30 प्रश्नांचं 30 मार्काचं टोटल. लर्निंग अँड पेडागॉजी अध्ययन अध्यापनशास्त्र 10 मार्कांसाठी 20 आणि 10 30. हा सीटीटीचा इंग्लिश मधून जो दिलाय तो सीटीटीचा सिलेबस. ओके, सीटीटीचा सिलेबस आहे. आता सीटीटीचा सिलेबस सुद्धा क्लिअर झाला. जो मी तुम्हाला टीटीचा सांगितलाय तो सीटीटीचा सिलेबस आहे, वेगळा नाही, उलट सोपा आहे. आणि त्याच्यामुळे आपला कोर्स तुम्हाला टीटी साठी, सीटीटी साठी आणि त्याच्या पुढची अंतिम लढाई शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी याही परीक्षेच्या तयारीसाठी 100% उपयुक्त असणार आहे. आणि म्हणून बिगेस्ट ऑफर आहे, नव्यानं कोर्स सर्व सुरू होत आहे. आणि म्हणून हीच संधी आहे आपल्या संकल्प साध्य करण्याची, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी टीईटी सीटीटी पात्रतेची आणि त्याच्या पुढे असणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेच्या तयारीसाठी. चला आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. आपल्या शिक्षक बांधवांसाठी आणि भगिनींसाठी या लेक्चरची माहिती सर्वत्र शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.